गोविंदा गोविंदा मित्रांनो, तुम्ही भरपूर मंदिरामध्ये पाहिलं असेल की मंदिरामध्ये समजा कोणते बी झाड असू द्या, वडाचा असू, लिंबाचा असू, कोणते बी असू, त्या झाडाच्या पायथ्याला भंगलेले देवाचे फोटो, मूर्त्या, ग्रंथ ठेवलेले असतात दलिंद्र्या लोकांनी. आता त्या दलिंद्रच मानावं लागेल ना. तशा मूर्त्या ते देवाच्या उन्हात पावसात थंडीमध्ये तिथे द्यायच्या सोडून, आणि देवाची गरज पडली की भले नवसो करायचे बनराचे देवाला. देवा मग फालानं काम होती, मग फालानं होती, तुला हे करतो, तुला ते करतो. काम झालं की देव नेऊन सोडायचे कुठं? तर झाडाच्या खाली. एवढं लक्षात ठेवा दलिंद्र हो, की देवानं तुम्हाला एखाद्या वेळेस सोडून दिलं वायरावर तर तुमचा केवढा कांड होईल. अरे आपण देवाच्या भंगलेल्या मूर्त्या, फोटो, ग्रंथ हे ऊन पाऊस वाऱ्यामध्ये झाडाच्या पायथ्याला नेऊन ठेवणं म्हणजे एक प्रकारची विटंबनाची, ती बी त्या फोटोची देवाची. आणि आपण ती आपल्या हाताने करायला होतं. ते जे भंगलेले फोटो, मूर्त्या आहेत, ग्रंथ आहेत, त्याचा पण एक नियम आहे, शास्त्रीय नियम सांगितलेला, की ते ज्या भंगलेले फोटो, मूर्त्या आहेत, ग्रंथ आहेत, ते एखाद्या नदीच्या ठिकाणी नाही तर जिथं वाहत पाणी तिथे घेऊन जायचे. जाताना एक तुपाचा दिवा न्यायचा, उदबत्ती न्यायची, प्रसाद न्यायचा, पेढे न्या, काय होईल तुमच्या ते न्या. तिथं त्या जे वाहत पाणी जिथं आहे तिथं ते मूर्ती, जे फोटो असतील ते सगळे ठेवायचे. एक गणपतीची आरती करायची. आपल्याला अजून एखाद दोन आरत्या येत असल्या तर त्या बी करायच्या. देवाला प्रसाद ठेवायचा आणि नाक घासून तिथं भगवंताची माफी मागायची की भगवंता, बाबा तुमची विटंबना व्हायली, तुमची मूर्ती भंग झाल्यामुळं, तुमचा फोटो भंग झाल्यामुळं, त्याच्यामुळं मी तुमची माफी मागून मी ही पाण्यात विसर्जित करायलो. माझ्याकडून काही चूक भूल झाली असली तर मला माफ करा, असं म्हणून ती मूर्ती, जे फोटो येतात, ग्रंथ येतात, ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आणि हात जोडून माग निघून यायचे. हे शास्त्रीय नियम आहे. पण हे भलते दिमाग आपले म्हणजे भयंकर चालले. तर उचलायच्या मूर्त्या की कुठं तर तिथं झाडाच्या पायथ्याला, त्याला ऊन लागू, ते किती बी भंगू, त्याचं पाप तुम्हाला. एवढं लक्षात ठेवा. मी जेवढं सांगायलो तेवढं कशामुळे सांगायलो, की बाबा आपल्या हातानं विटंबा नको, आपल्याला त्या विटंबनेचं पाप नको. जय हिंद, जय महाराष्ट्र.